वनमाली हलायुधः आदित्यः ज्योतिरादित्यः सहिष्णुः 561 वनमाली. भूततन्मात्रा रूपाम म्हणजे भूतांच्या सूक्ष्म घटकांच्या रूपामध्ये वैजयंती आख्याम वैजयंती नावाची वनमाला माळ किंवा हार. वहन म्हणजे घालणारा तो वनमाली म्हणजे पंचमहाभूतांच्या रूपात वैजयंती नावाची माळा जो गळ्यात घालतो तो वनमाली. इथे वन्य फुलांची माळ घालणारा असाही अर्थ निघतो. ओम वनमालिने नमः. 562 हलायुधः हलम आयुधम अस्य इति. हलम म्हणजे नांगर, आयुधम हे ज्याचं शस्त्र आहे असा जो तो हलायुधः. बलभद्राकृती म्हणजे बलभद्राच्या किंवा बलरामाच्या अवतारामध्ये इन्कार्नेशनमध्ये असलेला विष्णू तो हलायुधः. ओम हलायुधाय नमः. 563 आदित्यः आदित्याम म्हणजे आदितीच्या पोटी कश्यपांपासून वामन रूपात जातः इति जो जन्मला तो म्हणजे आदिती आणि कश्यप यांचा पुत्र जो वामन रूपाचा अवतार परमेश्वराचा आहे तो म्हणजे आदित्यः. बलीकड 3 पावलं जमीन मागून ज्यांनी 3ही लोक पादाक्रांत केले असा. दुसरा अर्थ असा निघतो की आदितीचा पुत्र म्हणजे सूर्य असाही त्याचा अर्थ निघतो. ओम आदित्याय नमः. 564 ज्योतिरादित्यः ज्योतिषी म्हणजे तेज, अलौकिक किंवा बुद्धिमत्ता असलेला जो सवितृमंडले सूर्याच्या कक्षेत स्थितः राहतो, निवास करतो तो ज्योतिरादित्यः. सर्वोच्च जो सूर्याचं तेज आहे असा तो किंवा आदित्याचं तेज जो आहे असा तो ज्योतिरादित्य. आत म्हणजे विष्णू आणि इत्य म्हणजे प्राप्त करणं, ज्यापासून सर्व प्राण्यांना सर्व गोष्टी प्राप्त होतात असा जो तो विष्णू तो ज्योतिरादित्य. ओम ज्योतिरादित्याय नमः. 565 सहिष्णू द्वंद्वानी म्हणजे विविध द्वंद्व शीत उष्ण आदींनी, शीत उष्ण म्हणा किंवा सुखदुःख म्हणा, सहत इति जो सहन करतो तो सहिष्णू, सहनशील. तो सगळ्या शारीरिक मानसिक द्वंद्वांच्या पेक्षा उच्च आहे, त्यांच्यापेक्षाही तो वरचा आहे. त्यामुळे कोणताही द्वंद्व त्याला प्रभावित करू शकत नाही. विरोध किंवा द्वंद्व जो सहन करतो, जो सहनशील आहे असा सहिष्णू. ओम सहिष्णवे नमः.